महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. खांडबारा ग्रामपंचायत रणांगण तापलं. शक्ती प्रदर्शनात उमेदवारी. तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली पोटनिवडणूक. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत असून गावकारभारी होण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक ठरली असून या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 13 एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ठरला असताना खांडबारा येथे एकता विकास पॅनलने भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चांगलीच खळबळ उडाली आहे. यामुळे या पोटनिवडणुकीला अधिकच राजकीय रंग चढला आहे. आज 13 एप्रिल रोजी अर्जाचा शेवटचा दिवस असल्याने खांडबारा परिसरात राजकीय हालचालींना वेग आला होता. एकता विकास पॅनलच्या वतीने रॅली काढत आणि घोषणाबाजी करत गावात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. एकता विकास पॅनलने गावाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. खांडबारा एकता विकास पॅनलतर्फे उमेदवारांची नावे: सरपंच पदासाठी दीपाली जगदीश गावित आहेत, तर ग्रामपंचायत सदस्य वॉर्ड क्रमांक 3 मधून मंगला वंकर वसावे, ग्रामपंचायत सदस्य वॉर्ड क्रमांक 5 मधून मोगरा मिलिंद वसावे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. या नामांकनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते भरत गावित, नवापूर नगरपरिषद नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, युवा नेते धनंजय गावित, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणी पुरवठा सभापती शरद राजपूत, नगरसेवक अमृत लोहार, खांडबारा माजी सरपंच अविनाश गावित, राजेंद्र अग्रवाल, मगन वळवी, मुकुंद रामराजे, माजी सभापती राजेश गावित, सलीम खाटीक, रुबाब खाटीक, राजेंद्र चौधरी, राजेश नाईक, विक्की नाईक, दत्तू वसावे, आकेश वळवी, गोलू नाईक, विनोद गोसावी, गोकुळ सिद्धी, सागर पाडवी, दिलीप वसावे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी झालेल्या शक्ती प्रदर्शनाने निवडणुकीचा माहोल अधिकच तापला आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीची प्रक्रिया 30 मार्चपासून सुरू झाली असून अर्ज छाननी 15 एप्रिल सकाळी 11 वाजता, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 17 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत व त्यानंतर चिन्हे वाटप होणार. 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. खांडबारा ग्रामपंचायत ही नवापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात असल्याने याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणूक प्रचारात कोणते मुद्दे गाजणार हे आता निवडणुकीच्या रणधुम्माळीत स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या घडामोडींवरून या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी जावेद खाटीक व अजय राजपूत, नवापूर. खांडबारा येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा सरपंच पदाचा आणि उर्वरित 2 ग्रामपंचायत सदस्य यांचा निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता आणि त्या अनुषंगाने आज सरपंच पदासाठी आमच्या दीपालीताई जगदीश गावित यांनी सरपंच पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि वॉर्ड नंबर 3 मधनं या आमच्या मंगलाताई गावित यांनी फॉर्म भरलेला आहे आणि वॉर्ड नंबर 5 मधनं मोगराताई वसावे यांनी फॉर्म भरलेला आहे. आणि हे सर्व जे पॅनल आहे ते आमचे स्वर्गवासी प्रकाश अण्णा चौधरी यांनी जे एकता विकास पॅनल तयार केलं होतं त्या विकास पॅनलच्या माध्यमातून या सर्वांनी आमच्या भगिनींनी उमेदवारी केलेली आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये या खांडबाऱ्या भागाचा जो कायापालट झाला होता, माजी सरपंच अविनाश दादा यांनी त्या पद्धतीने गावामध्ये एकोपा निर्माण केला. सर्व समाजातील लोकांना एकत्रितरित्या येऊन गावाचा त्यांनी खांडबाऱ्याचा कायापालट केला, आजूबाजू भागाचा कायापालट त्यांनी केला. पण काही कारणास्तव विरोधकांनी स्थानिक जे आहे आमचे आमदार आहेत शिरीषदादा नाईक यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने आमच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात आलं. पण काही असो, ही निवडणूक आहे, निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कौल हा आपल्याला 28 तारखेला बघायला मिळणारच आहेत. आणि आमचे नेते आदरणीय मगनदादा
यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती आमचे मोठे मेवणे आदरणीय राजेश दादा, त्याचप्रमाणे राजू शेठ आणि सर्व विसरवाडी भाग असेल, खांडबारा भाग असेल किंवा नवापूर असेल, पंचक्रोशीतून सगळ्या तालुक्यातनं आमच्या भगिनीला दीपालीताईला भरभरून पाठिंबा मिळणार आहेत आणि कुठलीही त्याच्यात किंतु परंतु शंका नाही. त्याच पदावर पुन्हा दीपालीताई विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही असा एक ठाम विश्वास आमच्या या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की विकासाला मत हे आपल्याला द्यायचं आहे. विरोधकाला मत नाही, पण विकासाला मत आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून खांडबाऱ्याचा जो विकास आहे, खांडबाऱ्याचा जो कायापालट आहे, तो जर आपल्याला करायचा असेल तर आमच्या भगिनी दीपालीताई यांना आपल्याला या पदावर नियुक्त करावं लागेल. येणाऱ्या दिवसामध्ये हे युतीचं सरकार आहे, या युतीच्या सरकारमधनं आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असतील की आदरणीय सुमित्राताई वहिनी साहेब असतील, यांच्या मार्फत खांडबारा ग्रामपंचायतीसाठी जे जे विकासाचे कामं असतील ते विकासाचे कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आणि आमचे आदरणीय पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री, यांच्या मार्फत जे जे खांडबाऱ्या गावासाठी विकासासाठी जो जो निधी उपलब्ध राहील तो करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नक्कीच या एकता पॅनलचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा एक विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने विश्वास व्यक्त करतो. आणि पुनश्च या तिघी उमेदवारांना सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विजयी नक्कीच हा आपल्या एकता विकास पॅनलचा होईल, कारण या पॅनलचे जे प्रमुख होते स्वर्गवासी अण्णा, हे आमचे नेते होते. जिल्हा परिषदमध्ये असताना आम्ही बरोबरीत काम केलं आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्याचप्रमाणे जे स्थानिक नेते आहेत त्या सगळ्या स्थानिक नेत्यांचा सुद्धा त्यांना आशीर्वाद आहे. आणि सर्व जाती धर्माचे असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन बांधव असतील, सर्व समाजाचा पाठिंबा या आमच्या सरपंच ताईंना आहे. आणि येणाऱ्या दिवसात अजून खांडबाऱ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं काम अविनाश दादांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबाऱ्यासाठी नक्कीच करू अशी एक ग्वाही या निमित्ताने देतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकता विकास पॅनलच्या